जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ तालुक्यामध्ये मानपूर परिसरामध्ये साखर कारखाना सुरू करण्याचं आमिष देत शेतकऱ्यांच्या महार वतनाच्या जमिनी या खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्यावरती बोदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडालेली आहे। मानपूर गावातील चमेलीबाई तायडे यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि दरम्यान तक्रारदार चमेलीबाई तायडे यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। बघूयात। अ, 85 वर्ष चमेलीबाई तायडे आपल्यासोबत आहेत। आजी काय सांगा, हा सगळा प्रकार काय आहे? काय तक्रार दिली होती? काय अडचण आहे तुमची? हे बा दादा, मी सरळ सांगते, पण हे कागद आहे ना, मला लिखापडीचे काही येत नाही। बर मग नातर सांगते तुम्हाला त्याच्यात काय लिहिलं आहे काय नाही। मी अडाणी बाई आहे। बरोबर। हां, तर ते ह्या एकनाथ खडशानं खरेदी केली ती, पण त्याच्या लेकचं नाव नव्हतं। बर हां, आता त्याने म्हणाल कसं झालंय की हे लेकच्या नावावर केलं तर हे जमीन काही भेटावं नाही द्यायले। एकनाथ खडशाचं म्हणणं हे, आणि मग तेव्हा त्याची लेक कुठे गेली ती। पण आजी, एकनाथ खडसेंचं असं म्हणणं आहे की रीतसर आम्ही खरेदी केलेली आहे, वर्ग 1 ची जमीन आहे, महारवतनाची जमीन नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं। ही महारवतनाची जमीन आहे का? मग हे भिकापणा महाराची जमीन आहे बापा। कशी ते काय? नाही म्हणतात तो ना। काय नाही म्हणे ना, तर ते एवढं दप्तर सत्याचं घेतो आणि आता खोटं खोटं शब्द का देतो आहे? त्या खरी खरी सांगायला पाहिजे की मी ना असं केलं दादा, तसं केलं दादा, असे शब्द तुम्हाला द्यायला पाहिजे त्यानं। हे महारवतांची जमीन आहे, भिकापणा महार। पण जर महारवतनाची जमीन होती तर मग तुम्ही एक खडसेंना का दिली ती? अरे का दिली दादा? आता मी ना तर भाषण केलं की मी मये लेकरं नदान होते, तो आडून पडला, दमदट्ट्या दिल्या, त्याच्यामुळे हे जमीन फसल्या गेली आहे। नोकरीले लावू, फळानं लावू, साखर कारखाना टाकू, हे जमीन त्यानं आमच्यावर दबाव टाकून हे जमीन त्याच्या ताब्यात गेली आहे। किती वर्ष झाले या सगळ्या गोष्टी? 24 वर्ष होत आहे। मग या 24 वर्ष साखर कारखाना नाही झाला इथे? कुठे झाला? कुठे दिसते तुम्हाला? वखर नागरचं दिसतोय बाप। तर एवढ्या म्हणतारे यशे नाही, एवढ्या यशाची तो खोटा खोटा बोलतोय। मी सोयाबीन पेरतो, मी फलानं पेरतो, कुठे आहे आता तुम्ही तुमच्या नजरनं पाहताय। आमचे काही खोटे शब्द नाही आहे काही, आमचा खरी खरी न्याव आहे दादा। आमची महारवतांची जमीन त्यांना आमच्या पोटाला भाकर देऊन देवा। बरोबर। आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी हेच आहे, आमची 24 वर्षाची भरपाई। आणि आमची मागणी हे आहे की आमची वतनाची जमीन, महारी वतन, हे त्यानं वापिस करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।